आज एका भन्नाट ठिकाणी आम्ही साऊथ इंडियन ब्रंच केला. पण त्याआधी मी शुभांगी आणि मी आत्ता आहे माझ्या 8 मंथ प्रेग्नन्सीमध्ये. दिवसाची खूप छान फ्रेश अशी सुरुवात झाली. सकाळी सोसायटीमध्ये 8:30 वाजताच फ्लॅग होस्टिंग होतं. खूप गर्दी होती आणि अशा वेळी खूप छान वाटतं. आपला 80th इंडिपेंडन्स डे होता. त्यानंतर लहान मुलांचे कल्चरल प्रोग्राम होते, स्पीच, डान्स, सिंगिंग आणि मनादीचा डान्स देखील खूप छान झाला आणि तो युगने देखील खूप छान एन्जॉय केला. आणि यावर्षी त्याला सगळं कळत होतं, त्याने देखील ते छानपैकी एन्जॉय केलं. त्यानंतर त्यांचा डान्स झाला आणि मुलं डान्स करत होती म्हटल्यानंतर आई कुठे मागे राहणार आहे. आम्ही पण थोडासा डान्स केला. त्यानंतर तिथे स्नॅक्स केला आणि घरी काहीही न बनवता आम्ही ठरवलं की आपण ब्रंचला बाहेरच जाऊया. आणि आम्ही आलो होतो पोदिका वाकड येथे, ज्याच्या मी भरपूर रील्स याआधी बघितल्या होत्या आणि तिथे गर्दी असते हे देखील मला माहीत होतं. पण इच्छा होती म्हणून आम्ही तिथे गेलो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तिथे होते. 1 तास ॲक्च्युली आम्हाला वेट करावं लागलं, पण वर्थ होतं ते. आणि तिथे सगळं काही बटर, लोणी, घी असं यूज केलेलं होतं. मला ॲक्च्युली ते आवडत नाही, पण तरी पण मी पुदिना डोसा खूप एन्जॉय केला. घी, गार्लिक असे वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तिथे होते आणि मेदूवडा तर मला खूप जास्त आवडला. आणि त्यानंतर आम्ही एंड केला फिल्टर कॉफीने, जी की खूप छान होती. पण तिथला एक आयटम आमचा ट्राय करायचा राहिला, तो म्हणजे सॉफ्ट टी. आम्ही नक्की तो ट्राय करू. आणि तुम्ही इथे व्हिजिट केलं आहे का? केलं नसेल तर एकदा नक्की व्हिजिट करा. कॉस्ट थोडी जास्त आहे पण वर्थ आहे. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही आमच्या एका फ्रेंडचं बेबी बघायला गेलेलो. संध्याकाळी एक एक्झिबिशन होतं ते अटेंड केलं आणि दिवसाचा शेवट झाला. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.